कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दिपे काय करायचं का दिपे आता? लय बेकार गावशील दिपे तू। दिपे आई हालीत ना, परत एकदा सांगू राहिले हालीत ना दिपे। दीपा साहेब साहेब आता तुम्ही सांगा, तुम्ही काय करणार आहे उद्या? दीपा आई साहेब, तुम्ही काहून घेतलं हो साहेब मला यात? साहेब ऐका ना, उद्या सापडण्यापेक्षा आहे ना मी माझ्या घरी निघून जाते ना आणि काही दिवसांसाठी गायबच होते। हा काय हा साहेब, अहो मला अटक होण्याची भीती आहे ना तुम्हाला? मी सापडतच नसते ना या लोकांना। मी लय बेकार आहे, अशी लपून बसल ना कोणाच्या बापाला कळणार नाही। साहेब ऐका ना, उद्या डॉक्टर मला तपासतील, मग त्यांना कळेल मी आपली नाही, हे सगळं खोटं आहे। साहेब आपण लय बेकार अडकू आहो, मी त्यापेक्षा इथं निघून जाते। हा दीपा यातलं काही होणार नाहीये। साहेब अहो तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मी लय बेकार अडकले हो। आता मला नाही राहायचं साहेब इथं। आणि तुम्ही या लोकांसाठी सगळ्यांसाठी जेलमध्ये जा, मला नाही जायचं। माझी चिली पिली आहे साहेब, अहो ती मला सोडून नाही राहत। दीपा ऐक जरा, डॉक्टरांचं म्हणशील ना तर ते सगळं मॅनेज करेल मी। साहेब उद्याचं बघा, परवाचं काय? परवा आणि काही तोंडासमोर येऊन उभं राहील, मग काय करायचं? मी नाही जाणार साहेब जेलमध्ये, मला लय भीती वाटू राहिली। माझी चिली पिली येतो साहेब घरी, माझा दादा आहे ना, त्यांना नाही नीट वागवत। दीपा दीपा तू शांत हो, मी काय म्हणतोय जरा समजून घे। हे बघ फक्त आजची रात्र थांब, मी बघून घेतो, असं घाबरून नाही चालणार अगं। हे बघ मी तुला ह्या आधी पण म्हणलंय, मी तुला 4 पैसे देतोय त्यासाठी तू माझ्यासाठी काम करते, एवढं सोपं कॅल्क्युलेशन नाहीये। तू जी मला मदत करतेस ना ती लय मोठी आहे। अमोलकडे बघ की, तू त्याची आई बनून आलीस घरात, केवढं खुश आहे पोरग, ठणठणीत बरं झालंय। हे बघ थोडा धीर धर, हे सगळं जास्त दिवस नाही चालणार, मी सांगतो ना तुला। साहेब तुम्ही सांगा मी काय करू? वाटतं तेवढं सोपं नाही हो साहेब। कळतंय मला सगळं, हे सगळं कळतंय मला। तुला घरी जावंसं वाटत असेल, चिल्ल्या पिल्लांना भेटावंसं वाटत असेल, पण हे बघ हा जो खेळ आपण सुरू केलाय ना, तो जर अर्ध्यावर सोडला ना तर कायदा पाठ सोडणार नाही आपली। तू साहेब काय करू साहेब? मम्मी तुमची बायको लय लय बारी बाई, लय मोठी बाई आहे साहेब। ती सगळं घराला सांभाळून राहिली, त्या बारक्या पोराला सांभाळून राहिली, घरातल्या सगळ्या माणसावर लय प्रेम करते ती बाई। त्या पत्रकारांना कशी उत्तर देते साहेब? ती बाई आहे ना लय मोठी, लय भारी बाई आहे। माझ्याच्याने हे सगळं नाही हो साधणार साहेब। अहो मी एकदम मामूली इंसान आहे साहेब, माझ्याच्याने नाही जमणार हे होईल। सगळं तुला कर असं म्हणत पण नाही मी दीपा, तू तू शांत हो। ठीक आहे, पाणी घे तर। नको साहेब मला पाणी, 2 टाइमचं थोडं पण मी आनंदात खात होते, सुखात राहत होते माझी चिली पिली सोबत। साहेब इतर करू काय मी साधी एकदम आडणी बाई हो, माझ्याच्या नाही जमणार साहेब, मला जाऊ देत ना। बघ दीपा, हे सगळं आपण सुरू केलंय ना, ह्या सगळ्यात जर तुला त्रास झाला ना तर तुझी मदत करायला सगळ्यात पुढे मी असेल। मी असताना तू नको कसली काळजी करू। ऐक, तू फक्त आजची रात्र इथं थांब, जर काय नाहीच झालं ना तर उद्या मीच तुला तुझ्या गावाला सोडणे। काय? हा हे बघ दीपा, हे सगळं मी माझ्या स्वार्थासाठी सुरू केलंय ना, पण माझ्यामुळे जर कोणाला त्रास होणार असेल ना तर नको मला हे सगळं। माझ्याकडे दुसरा पर्याय नाही ग, एक बाप म्हणून करतोय मी हे सगळं। प्लीज समजून घे दीपा। जरा फ्रेश हो आणि आराम कर। हा दीपा म्हणते ती बरोबर आहे, माझ्या आप्पी जे करते ना ते कोणच नाही करू शकत। मला
त्यांना लवकरात लवकर माझ्या आपल्याला शोधलं पाहिजे. अपर्णा बरी होण्यासाठी तिला हवं तसं वातावरण ठेवू आपण. म्हणजे तिच्याशी बोलताना, तिला काय हवंय ते देताना, तिला जे हवंय ते देऊया. हा, काउन्सिलिंगमुळे 100% फरक पडेलच, पण तिच्या जवळच्या माणसाने तिची काळजी घेतली ना तर ती आणखी लवकर बरी होईल असं वाटतंय मला. हा, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण आपण खूप एकटं राहतेय. म्हणजे तिच्याशी काही बोलायला गेलं ना तर तुटकच बोलतेय ती. आणि डॉक्टर म्हणतात चांगल्या वातावरणात ठेवून तिच्याशी चर्चा करायला हवी. पण ती जर काही बोलत नसेल तर काय करणार आपण? रुपालीताई, मला पण हे जाणवतंय. म्हणजे दिवसभरात एकदाही वंस किचन मध्ये आला नाही असं आजपर्यंत कधीच नाही झालंय हो. खरंय, अपर्णा आल्यापासून ती कोणाशीच आपुलकीनं बोललेली नाहीये. त्यामुळे मला पण काळजी वाटते. हे बघा, दीदी कोणाशी जास्त बोलत नाही हे मान्य आहे मला, पण यात तिची काय चूक आहे सांगा बरं. अहो, एवढ्या मोठ्या अपघातानंतर काय अपेक्षा करणार आहे आपण दीदीकडून? हो, अजून आपण मला डॉक्टरांना पण दाखवलं नाहीये. अरे अमोल बाळा, असं नाहीये, आम्हाला असं नाही म्हणायचंय. रुपालीताई, तुम्ही सगळं घर सांभाळता, पण दीदी कोणाशी काय बोलत नाही म्हणून आपण काहीच प्रयत्न करायचे नाहीत. तिच्यासारखं शांत बसून राहायचं ही पद्धत किती योग्य आहे सांगा बरं. अहो, त्यांना वाटलं ते बोलतायत त्या. मला बरे करण्यासाठी आपण ट्राय तर केलं पाहिजे ना. ते आजारी आहे ना. बघा, लहान पोराला कळतंय ते आपल्याला कळना. रुपालीताई, स्वप्नील सर, दाजींनी लय धडपड करून दीदीला शोधून काढले. आपल्याला फक्त तिला तिच्या घरची आणि तिची ओळख करून द्यायची आहे. तेवढं पण होईना झालं आपल्याकडनं. डॉक्टरांनी जे सांगितले तेच करायला हवं आपण सगळे. म्हणजे मला लवकर बरी होईल आणि मला तर तिला खूप खुश ठेवायचे. हे बघा, देवाच्या कृपेने दीदी घरी आली. स्वप्नील सर, अहो आपण तिची काळजी घ्यायची सोडून आपण तिच्यातले दोष बघत बसतोय तेच कळणं झालं मला. मोठे बाबा, मी तर माझं आणि माझं लॉकेट पण बनवलं नाही अजून. अरे, लक्षात नाही राहिलं माझ्या. अहो, ते लॉकेट वंसांच्या समोर आणल्यावर त्यांना आधीच्या गोष्टी आठवतील का? हा, असं होऊ शकतं कदाचित. ते लॉकेट माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. हे पाहून मला नक्कीच बरे वाटते. हा, ही आयडिया वर्क होऊ शकते. दीपक, आपण आजच तसं लॉकेट बनवून घेऊ. चल. हो, चला. थँक्यू दीपक मामा, थँक्यू मोठे बाबा. चल. यम यम बी. दीपा 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 ए दीपा, अगं खरी बंदूक आहे ती. तिचं जर लॉक निघालं ना चुकून आणि खटका दाबला गेला ना तर तो तुझा हवेतला गोळीबार आहे ना खोलीत होईल. खेळ संपल सगळा. ते इकडे ते माहिती मला, एवढी आडेन नाही मी. धोकादायक माहिती मला ती. माहिती. हसू नका लय. काल आपलं बोलणं झालेलं आहे, त्याच्यावर विचार करा, काहीतरी उपाय काढा. दीपा, हे बघ, माझे प्रयत्न चालू आहेत अगं. हे बघ, तुला त्रास होणार नाही, जबाबदारी माझी. आणि ऐक, बघ, आता मी कामाला चाललोय, तू काळजी घे. म्हणजे कोणाला काय कळून देऊ नको, जरा आवाज थोडा कमी ठेव. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.